पैकी की नाही काही जण मला म्हणत असतात की मॅडम तुम्ही आम्हाला अशा पुराणातल्या काही काही गोष्टी सांगता त्या फार आवडतात. ही तुम्हाला मी म्हटलं की लहानपणापासूनची थोडीशी आमच्या घरामध्ये ते वातावरणच होतं. त्यामुळे मग आई, नंतर मग लग्न झाल्यावर सासूबाई, चुलत सासूबाई, आत्या वगैरे, गावाकडे जरी आम्ही गेलो ना तरी हेच वातावरण होतं. म्हणजे कुठे फिरायला जायचं तर देवळात जायचं, संध्याकाळी कुठं जायचं तर हा देऊळ ते देऊळ ते देऊळ, हेच फिरणं म्हणजे हेच. आणि आम्ही आमचे वडील आम्हाला फिरायला न्यायचे. आई वडील आम्हाला वडिलांना माझी आवड होती फिरायला न्यायचे. पण पूर्वी पर्यटन म्हटलं ना की ते तीर्थाटनच असायचं. म्हणजे एखाद्या देवाला जायचं, मग त्या ठिकाणी फिरायचं, तर छान वाटायचं. तीर्थाटन आणि पर्यटन एकत्र. अलीकडे पर्यटनाला जास्त महत्त्व आहे. जातात, सगळेजणच जातात तीर्थाटनाला, पण जरा पर्यटनावरती जोर जास्त आहे. पण असू दे, त्या निमित्ताने का होईना तीर्थाटन होतंय. त्या निमित्ताने आपल्या आपल्या संस्कृतीतली निरनिराळी गावं आपली बघितली जातात, तीर्थस्थानं बघितली जातात, म्हणजे पवित्र स्थानं. अर्थात कसं आहे माहिती आहे का, की जाणाऱ्यांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली आणि मागणी तसा पुरवठा, त्यामुळे मग त्या त्या ठिकाणी सुद्धा मग गर्दी आली. मग गर्दी आली की सगळंच आलं. मग त्यामुळे मग कसं होतं की थोडंसं आपल्याला आपला भक्तिभाव थोडासा असा दुखावला जातो. पण ठीक आहे, असू दे, जे काय होईल ते होईल. मलाही आता अजूनही आठवतं की पूर्वी आम्ही एखाद्या देवळाला जिथं गेलेलो असू, त्या ठिकाणी आता गेलं तर त्या ठिकाणी जरा सगळं बदलही झालेला असतो आणि छान बांधकाम वगैरे झालेलं असतं. पूर्वीच्या मूर्ती नसतात त्या ठिकाणी, बदल झालेले असतात त्याच्यात सुद्धा. आजूबाजूला दुकानं झालेली असतात, गर्दी वाढलेली असते, लाईन असते खूप सारी. आणि पूर्वी जसं दर्शन व्हायचं तसं आता दर्शन होत नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मी तीर्थाटन हे केलं पाहिजे. त्या निमित्ताने जरा आपल्याला माहीत होतं की कुठे कुठे काय काय आहे. प्रवासही केला जातो. प्रवास केल्यामुळे आपल्या म्हणजे ज्या त्या त्या ठिकाणचं अन्न खाल्लं जातं, त्या त्या ठिकाणचं हवामान बघितलं जातं. आपल्याही शरीराला, आपण अगदी घरातच बसून राहिलो तर मग कसं होतं की थोडंसं आपण हे नको ते नको, असं पाहिजे तसं पाहिजे, मला हे चालत नाही ते चालत नाही. बाहेर गेलं की आपण आपलं सगळे बिनधास्त राहतो आणि आपल्या शरीरालाही थोडीशी ती सगळी म्हणजे तो जो बदल आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपली इम्युनिटी वाढते म्हणा, किंवा आपल्या ज्ञानात भर पडते म्हणा. आणि आपल्या शरीरालाही वेगवेगळे हवामान, वेगवेगळं वातावरण सहन करण्याची ताकद आपली वाढते. आणि जरा आपण आपल्या घरातनं बाहेर पडलं की, तुम्ही म्हणाल की बाहेर जो देव असतो तो आपल्या गावात नसतो का, आपल्या घरात नसतो का, वगैरे वगैरे. असतो ना, पण हे जे वातावरण आहे त्या ठिकाणचं ते फार महत्त्वाचं आहे. ते आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला फिजिकली म्हणजे शारीरिकसुद्धा आपल्याला फायदा होतो. मी तुम्हाला म्हटलं तसं हवामान बदल ह्या सगळ्याची आपल्या शरीराला सवय होते. हवामान बदल, पाणी बदल ह्या सगळ्याची. आणि दुसरी म्हणजे त्या ठिकाणी ती घटना होऊन गेलेली आहे, हे आपल्याला एक आपल्या मनाला तसं एक समाधान मिळतं की या ठिकाणी घटना होऊन गेली. अर्थात बदल हे झालेले आहेत, बांधकामं झालेली आहेत, खूप साऱ्या म्हणजे खूपच बदल झालेले आहेत. पण तरीसुद्धा कुठेतरी मनामध्ये हे ठेवा की या ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहेत. पुण्य पावन घटना, पवित्र घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. हे मात्र निश्चित आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे ना की आता मी जे काय बोलते ते हे या आजूबाजूला हे ध्वनी कण म्हणूया आपण, हे ध्वनी कण इथे कायमस्वरूपी राहतात. कायमस्वरूपी. कुरुक्षेत्रावरती म्हणे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि शास्त्रज्ञांनी ते त्यावेळेचे व्हायब्रेशन्स कॅच केले आणि अजूनही ती त्या ठिकाणी आहे म्हणे.
अर्थात तुम्हाला सांगते की त्या ठिकाणी कुरुक्षेत्राला गेल्यावरती आता आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या, सगळं झालं, वातावरण बदललं, सगळं तिथलं परिस्थिती बदलली, पण तरी त्या व्हाईब्स तिथे आहेत. तसं आपल्याही मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आपण जे काही बोलतो करतो, तुम्हाला माहिती आहे ना की आपण आपले आता साध्या साध्या गोष्टी आहेत की आपण म्हणतो की हां तो आत्मा एकच आहे, आपल्या सगळ्यांचा आत्मा एकच आहे वगैरे वगैरे. तर खरं सांगू का तुम्हाला, काही वेळेला आपल्याला या गोष्टी खऱ्या वाटतात, वाटत नाहीत, विश्वास ठेवावा न विश्वास ठेवावा अशा ह्याच्यावर आपण असतो. त्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की मला आज नेमकी तुझी आठवण आली आणि बरं झालं तू फोन केलास, किंवा एखादी गोष्ट आपल्याला सुचते आणि ती घडते, कोणतरी आपल्याला भेटावंसं वाटत असतं, नेमकं आपल्याला ती व्यक्ती भेटते. हे का होतं माहिती आहे का, की त्याला म्हणायचं टेलिपॅथी. आपले हे ब्रेन आहेत, मेंदूमधले हे जे छोटे छोटे केमिकल्स म्हणू आपण त्याला, केमिकल्स, न्यूरॉन्स वगैरे जे काही आपण म्हणू, मेंदूतले सेल्स. आता जर का हा आत्मा हा सगळा एकच आहे म्हटलं तर कुठं ना कुठं तरी सगळे आत्मे एकमेकांशी जोडलेले आहेत, अत्यंत सूक्ष्म रीतीने. फक्त कसं झालंय की आपल्याला आता आपलं व्यवधान वाढलेलं आहे. म्हणजे काय बघायचं काय नाही, आजूबाजूच्या गोष्टी, टी व्ही सिरियल्स, सोशल मीडिया किंवा वातावरण बदललेलं आहे, घरातलं वातावरण बदललेलं आहे. त्यामुळे त्या मेंदूची एवढी सूक्ष्म लहरी आपल्याला समजत नाही, कॅच करू शकत नाही आपण. आपली ती आता कपॅसिटी संपलेली आहे. आता साधी गोष्ट घ्या ना, तर मी तुम्हाला काय सांगत होते की ती टेलिपॅथी असते, तशी त्याला म्हणतात टेलिपॅथी. तर त्यामुळे ते तसं घडतं बरं का, की आपण म्हणतो ना हां माझ्या अगदी मनात आलं होतं, मनकवडी आहेस तू, किंवा आपण पटकन म्हणतो नाही का हां माझ्या मनात आलं होतं, बरं झालं आठवण झाली होती तुझी, मला नेमकी आठवण झाली आणि तू मला फोन केलास, अगदी छान वाटलं वगैरे. हे ते सूक्ष्म लहरी एकमेकांच्या ज्या आहेत ना ते जोडल्या जातात. आपणच आता कसं झालंय की नाही म्हटलं तरी आपण सगळ्या दृष्टीने आपले जे मनाची शांती जी आहे ना ते अशांत झालेलं आहे मन सगळं आपलं. आणि त्यामुळे मग आपल्याला ह्या गोष्टी नाही तेवढ्या कॅप्चर करता येत नाहीत. आजूबाजूला आवाज खूप जास्त असतात, खूप सकाळी उठल्यापासून आपण असं सतत काही ना काहीतरी बघत असतो, मग त्यामुळे सतत काहीतरी बोलत असतो, त्यामुळे त्या मेंदूला तेवढ्या त्या लहरी टिपण्या एवढी आपली आता क्षमता राहिलेली नाही आहे. म्हणून म्हणतात ना मेडिटेशन करावं म्हणजे ध्यानधारणा करावी, म्हणजे तेवढ्या वेळ पुरता आपण शांत राहू आणि कदाचित ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला अनुभवता येतील असं म्हणतात. करून बघायला हरकत नाही. इतके वर्ष ह्या सर्व गोष्टींच्यासाठी वेळ नव्हता. अगदी तुम्हाला सांगते, पोथी, पुराणं, प्रवचन, कीर्तन ह्या सगळ्या गोष्टींमधनं हेच तर सांगितलेलं आहे. पण 60पर्यंत आपल्या ह्या गोष्टींसाठी, या सगळ्यासाठी आपल्याला वेळच नसतो. पण मी तुम्हाला एक सांगते की साधारणतः 45 वय झालं, 50शी आली की तुम्ही भजन, कीर्तन, प्रवचन याच्याकडे थोडं थोडं झुकायला काही हरकत नाही. थोडं थोडं वाचायला, अगदी स्टोरी टाईप वाचायला सुरुवात करा. लहानपणी तर आपल्याला पूर्वी आज्या वगैरे घरात असायच्या, त्यामुळे ह्या गोष्टी माहीत होत्या. अलीकडे कार्टून चॅनलमधनं बरंच सारं मुलांना माहीत असतं, पण आपल्याला ह्या गोष्टी खूप साऱ्या माहीत नसतात. तर विशिष्ट वयानंतर 50शी नंतर मला वाटतं की ह्या सर्व गोष्टींच्याकडे आपण माहिती तरी करून घ्यायला काय हरकत आहे. काय हरकत काय आहे. जी काही पोथ्या पुराणं आहे, बरेही ती सगळी खोटी आहेत म्हणू देत, पण जसं आपण टी व्ही सिरियल बघतो तसं हे सगळं बघायला काय हरकत आहे, वाचायला काय हरकत आहे, ऐकायला काय हरकत आहे. आता तर वाचावं सुद्धा लागत नाही, तुम्ही येता जाता असं ते ऐकू शकता मोबाईलवरती. खूप जणांची प्रवचनं असतात, अफाट म्हणजे इतकं प्रचंड ज्ञान आहे ना. तर मी तुम्हाला सांगते की मी अलीकडे टी व्हीवरती म्हणजे हे नवनाथांची गाथा म्हणून आहे, संध्याकाळी 7 ते 8 लागतं, ते अगदी कंपल्सरी बघते. आमच्या घरामध्ये कसं व्हायचं, मी खूप सिरियल्स बघायचे टी व्हीवरच्या आणि हे न्यूज चॅनल्स सारखं बघायचे. पण गेले 2 महिने तरी झाले मी बघतीये की मी बघायला लागल्यावरती जवळजवळ 1 महिनाभर हे त्याकडे बघत नव्हते, ते त्यांच्या कामामध्ये मग्न असायचे.
पण हळूहळू त्यांनाही छान वाटायला लागलं बघायला. आणि ते बघतायत अलीकडे ते सुद्धा. आणि हा मला बदल वाटतोय आमच्या घरातला, की मी ते लावत होते, मी अजिबात क्षणही चुकवत नाही ते. कारण की मला ते नवनाथांची पोथी ऐकलेली आहे, त्यामुळे मला त्या बऱ्याच सगळ्या घटना गोष्टी या माहीत आहेत. पण आता पुन्हा एकदा बघितल्यामुळे मला असं वाटते की ते बघितल्यामुळे मला आणि जास्त ते माझ्या मनामध्ये फिक्स बसेल. कारण हे सगळं नवीन आहे हो. लहानपणी हे काही मी ऐकलेलं नाही आहे. लहानपणी आपण रामायण, भारत, महाभारत एवढंच काहीतरी आपण ऐकलेलं असतं. तर हे जे आहे, तर मी 7 ते 8 बघते आहे. आणि 8 ते 9 ज्ञानेश्वर माऊली बघते आहे, ज्ञानेश्वर माऊली. पण ज्ञानेश्वर माऊली आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, शाळेत माहीत होतं, बरीच माहिती आहे आपल्याला त्याच्याविषयी, पण तरीसुद्धा ती असते. आणि 7 ते 8, 8 ते 9 आणि 9 ते 10 ओम नमः शिवाय, म्हणजे प्रचंड शिवपुराण आहे थोडक्यात ते. तर हेही आपल्याला ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला सणवार यांच्यामुळे थोड्या थोड्या माहिती आहेत. पण बघायला छान वाटत आहेत. बघते मी. इतर सिरियल बघण्यापेक्षा संध्याकाळचा पूर्ण वेळ मी यासाठी दिलेला आहे. तसंच एखाद्या संतांचं, कधी श्री स्वामी समर्थांचं, कधी गजानन महाराजांचं. आता साईंचं चरित्र रात्री 10ला लागते, 10 ते 11, आणि तेही बघते मी. छान वाटतंय मला. तर हे असं थोडंसं मला असं वाटलं की साठीनंतर थोडंसं झुकावं, आपणही देवदेवाकडे झुकावं असं मला वाटलं. फारसं आमच्या घरामध्ये कर्मकांड केली जात नाहीतच, पण तरीसुद्धा म्हटलं ॲटलिस्ट आपण वाचनसुद्धा हल्ली करायला होत नाही, कारण त्याच्यासाठी त्या पोथ्या आणायच्या, वाचायच्या. मग हे छान वाटतंय मला. तर मी अशा पद्धतीने थोडंसं आपलंच जे पुराणांचं किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, त्या घटना माहीत करून घेण्यासाठी आता आपल्याला सोशल मीडिया आहे, टी व्ही आहे. पूर्वी फक्त पोथ्या असायच्या लिखित स्वरूपातल्या, कुठे ना कुठेतरी हे प्रिंटिंगमधल्या. आता त्याचीही गरज लागत नाही. तर हे मला ज्ञान मिळवण्यासाठी हे छान वाटतं आणि खूप सारं ज्ञान ह्याच्यातनं मिळतंय. आत्ताच तुम्हाला सांगते की साई चरित्रामध्ये एक दारू पिणारी व्यक्ती आहे. तो खूप दारू पितोय आणि त्याचं दारू सोडवण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत त्याच्या बायकोचे. आणि त्याला साई फक्त म्हणतात की मार्गदर्शन करत असतात. ते दुसरं काही चमत्कार वगैरे काही करत नाही आहेत, पण मार्गदर्शन करतायत त्याच्या बायकोला, त्याच्या घरातल्यांना की असं वागा. त्यालाही सांगतायत की तू असं वाग, तसं वाग. काही वेळेला तो ऐकतो, काही वेळेला ऐकत नाही. पण कशी त्याला दारूचं व्यसन लागलं, त्याचे मित्र त्याला वारंवार त्याला दारू प्यायला कसं नेतात. म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला वाटतं की मला प्यायची नाही आहे आत्ता, पण तरीसुद्धा कसं तो मोहाला बळी पडतो. ही घटना चालू आहे. तसंच आणि एक घटना त्याच्यात चालू आहे की तरुण मुलं अचानक आपला आत्मविश्वास गमावून बसतात. का तर कुठेतरी काहीतरी त्यांना असं काहीतरी अडचण येते जेव्हा ते कॉलेजमध्ये असतात शिकण्यासाठी त्यावेळेला, आणि त्यावेळेला त्याला ती अडचण येते. आणि म्हणून मग अर्थातच एकमेकांच्या नादानी कुठेतरी ज्योतिषशास्त्राकडे तो मुलगा जातो. आणि तिथे त्याला सांगितलं जातं की तू हे शिकू नकोस, ह्याच्यात तुला काही यश मिळणार नाही. आणि तो परीक्षाच देणार नाही म्हणून घरी येतो. घरी आईवडिलांना खूप टेन्शन येतं की अरे एवढं यांनी त्याला त्या शिकायला घातलेलं आहे आणि तो मुलगा शिकत नाही म्हणतोय. ते साईंच्याकडे येतात आणि तिथे आल्यावरती ते सांगतात, ते मुलाला घेऊन या म्हणतात. मुलगा म्हणतो तुम्ही कशाला मला इथं घेऊन आलाय, मला देणारच नाही आहे मी परीक्षा, कारण की मी ह्याच्यात यशस्वीच होणार नाही आहे, तर मला कशाला तुम्ही सांगताय. तर साईंना सुद्धा असंच उत्तर देतो. साई म्हणतात की मी तुला कुठे म्हणतोय, फक्त मला एवढंच म्हणायचं की तुझा आत्मविश्वास कमी पडायला लागलेला आहे. तर का कमी पडायला लागलेला आहे मला माहिती आहे, कारण मी अंतर्ज्ञानाने जाणलेलं आहे. तू कुठंतरी गेलायस आणि त्यांनी तुला असं सांगितलेलं आहे की तू कधीच पास होणार नाहीस, आणि म्हणून तुला अभ्यास करून सुद्धा तुला असं वाटतं की आता मी कशाला देऊ परीक्षा. तर तो मुलगा म्हणतो की हो मी गेलो होतो, तुम्हाला कोणी सांगितलं, पण ठीक आहे म्हणजे तुमच्या ज्ञानाने तुम्हाला कळलं असेल, पण जर का मी होणारच नसेल पुढे पास, तर मी कशाला परीक्षा देऊन कशाला अभ्यास करू.
तर त्या ठिकाणी साई इतकं छान त्याला मार्गदर्शन करतात की ठीक आहे, जे काय होईल ते पुढे तू रामजीवर सोडून दे, म्हणजे रामावरती सोडून दे, पण आत्ता तुझं काय कर्तव्य आहे, अभ्यास करायचं आणि परीक्षा द्यायची, त्याच्यानंतर काय होईल ते होईल, तू नको टेन्शन घेऊन. तो म्हणतो नाही, माझं भविष्य बदलूच शकत नाही जे मला त्यांनी सांगितलंय. मग त्यावेळेला साई सांगतात की हे जे ज्ञान आहे हे प्रत्येकाला काही परफेक्ट नसतं, त्याच्यातही बदल होऊ शकतात. आपल्या प्रयत्नांनी त्याच्यात बदल होऊ शकेल. तुझ्यात थोडीशी पत्रिका जी आहे ती पत्रिका कदाचित बघणाऱ्याच्याकडनं थोडासा हे झालं असेल, आणि पत्रिका 1.1% तरी काहीतरी चान्सेस असतातच, पूर्ण 100% नसतं तसं. तू 0.1%साठी, त्या 1% तू प्रयत्न कर आणि परीक्षा दे, असं त्यांचं इतकं छान त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतायत. मला खूप छान वाटतं हे सगळं बघायला, करायला. आणि आपल्या आत्ताच्या काळासाठी कुठे ना कुठेतरी हे खूप कनेक्टेड आहेत ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून मला असं वाटलं की आपण तरुण असताना ह्या सर्व गोष्टींच्याकडे कधीच लक्ष दिलेलं नाही, द्यायला पाहिजे. थोडासा आधार, विश्वास म्हणून का होईना याच्याकडे बघायला पाहिजे असं वाटतंय मला. पण ह्याच्यावर कोणी अंधविश्वाससुद्धा म्हणू शकतील. पण अंधविश्वास कधी होईल, जेव्हा तुम्ही अति त्याच्या आहारी जाल. पण एक आधार म्हणून, विश्वास म्हणून काहीतरी थोडंसं आपण जर का त्याच्याकडे बघितलं तर मला वाटतं की खूप आवश्यक आहे हे सगळ्यांच्यासाठीच. मी माझ्या जीवनातलं सांगते की आयुष्यामध्ये नेहमी नुसता एक नमस्कार हा सुद्धा खूप आपल्याला घरातनं बाहेर पडताना किंवा आंघोळ केल्यानंतर एक नमस्कार करणं हे सुद्धा खूप आपल्याला बळ देऊन जातं. आणि आयुष्यात कमी जास्त प्रसंग कायमच येत असतात. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की कुणाला सांगायचं, कुणासमोर कुणाला विचारायचं, मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं. त्यावेळेला असं वाटतं की नाही, त्याच्यासमोर उभा राहूया त्या भगवंतासमोर आणि सांगूया त्याला. आणि तुम्हाला खरं सांगू का, इतर कुणाला सांगण्यापेक्षा त्याच्यासमोर जाऊन सांगा. तोंडातनं हे सगळे शब्द बाहेर पडू देत, असा असा प्रॉब्लेम आहे, असं असं आहे, काय करू काय करू काय करू काय करूचं उत्तर तुम्हाला कळत नकळत मिळतं. नंतर पुढे अचानक सुचतो तुम्हाला काय करायचं ते. आणि मग ह्याच्यामध्ये तर आपण दुसरं काहीच केलेलं नाही. पण मी तुम्हाला एक सांगू, हे जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आत्मा, परमात्मा वगैरे हे खूप, तर पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी वगैरे जे म्हणतात तसं ते, तर कदाचित असेल ना हे, असं कुठेतरी आपल्याला हे असे संकेत मिळत असतील, सुचत असेल, होत असेल ना असं. तर मग ही मला फार छान वाटतं बरं का, की एखादा प्रसंग आला, एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही इतर कोणाला सांगू नका. कदाचित कोणी हसेल, कोणी चुकीच्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करेल, पण तुमच्याच घरातल्या एखाद्या, देवच म्हणेन मी, कारण माझ्या घरात देवघर आहे, मस्त देवघर आहे, मला आवडतो. सगळीकडे माझ्याकडे असे देव ठेवलेले आहेत, फोटो लावले. मी आपलं येता जाता कुठेही नमस्कार करत असते, मला आवडतं ते. तर असं जेव्हा तुम्ही तुमच्या त्या एखाद्या विश्वासाने त्या फोटोसमोर उभं राहता, एखादं सांगता की हे असं असं झालेलं आहे, आज झालेलं आहे, अगदी छान. मी अगदी एखादी साडी नेसली की मी, माझ्याकडे एक लक्ष्मीचा मस्त मोठं पोस्टर आहे, मी त्याला नमस्कार करते, म्हणते कसं दिसते, छान दिसते काय, असं हे मला पहिल्यापासून सवय आहे. आणि ही सवय मला माझ्या सासूबाईंनी लावली बरं का. कारण की पूर्वी कसं होतं की एखादा नवीन साडी नेसली, साडी ड्रेस घातला की मग आपण मोठ्या माणसांना नमस्कार करत होतो. नंतर कुठे घरामध्ये मोठी माणसं, तर सासूबाई म्हणायचं आहे ना गं तुझ्या घरामध्ये फोटो, मग तिथे नमस्कार करत जा. आणि तेव्हापासून मला ती सवय लागली. त्या पोस्टरला माझ्या गणपतीचा तिथे मागच्या बाजूला तो लक्ष्मी आहे, त्याला मी नेहमी नमस्कार करून म्हणते छान दिसतंय ना, कसं वाटतंय, मस्त वाटतंय ना, असं ती सवयच लागली. कदाचित घरातल्यांना ते असं ऑड वाटत असेल, असं काय करते, पण मला खूप छान वाटतं बरं का, की माझ्या घरात खरंच माझी आई आहे असं ते फिलिंग आहे. तर आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारं आहे. आपण आता 60-65 वर्षाला आपल्याला कोणीतरी मोठं लागतं हो असं बोलायला, करायला. आणि मग मैत्रिणी तर असतातच, पण जेव्हा असं एखादा काही प्रसंग येईल आणि त्यावेळेला आपल्याला मार्गदर्शन हवं असं वाटत असेल ना, तर त्यावेळेला खरंच त्या देवासमोर जाऊन उभं राहावं आणि आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो सांगावा त्याच्यासमोर. प्रॉब्लेम म्हणून सांगू नये, जी घटना घडली ती म्हणून सांगावी. आणि एकदा आपल्या तोंडातनं हे शब्द बाहेर पडले ना की आपल्याला खूप छान वाटतं, बरं वाटतं, बरं बघावं, फार मस्त वाटतं. आणि ते शब्द बाहेर पडले की आपोआपच कळत नकळत
कुठून तरी आपल्याला सुचतं एखादा त्याच्यावरती सोल्युशन. तर कदाचित हे असं आपलं कनेक्शन होत असेल, काय माहिती, आपल्याला माहीत नाही. या सगळ्याची आपल्याला प्रूव्ह नाही करतायत पण आपल्याला असं वाटतं की नाही बाबा, आहेस तू, आहेस. एवढं जरी आहे ना, त्याच्यासाठी मी म्हटलं ना तुम्हाला पूर्वी, ह्या सगळ्या गोष्टी पोथ्या पुराणांमध्ये होत्या, एक विश्वास असायचा, लोक पारायणा करायची. पण आता हे सगळं फार सोपं झालेलं आहे. सोशल मीडियावरती सगळं आहे. तुम्ही जरा निवांत बसलेला आहात त्यावेळेला जर का एखादं प्रवचन कीर्तन लावलं तर खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात. खूप सारं परंपरेविषयी आपल्याला ज्ञान मिळतं. आणि साठीनंतर मला वाटतं की हे ज्ञान आता मिळवायलाच पाहिजे. फार कमी वर्ष राहिलेली आहेत आपल्याजवळ ह्या सगळ्यात. बाकीचं सगळं झालं, संसार झाला, सगळं झालं, पण हे ज्ञान मिळवायचं राहिलं आहे अजूनही. तर ते आता मिळवूया असं मला वाटतंय. बघूया, मला जसं जसं सुचेल तसं जसं मी बोलत जाईन या विषयावर. तुम्हालाही काही लिहावंसं वाटलं, तुम्ही कुठलं काय वाचताय आणि त्यातनं तुम्हाला कसं छान वाटतं एवढंच आपल्याला पाहिजे बरं का. यातनं काही आपलं फार मोठं आपल्याला अंधविश्वासाकडे आपल्याकडे जायचंच नाही आहे. पण विश्वास मात्र मनामध्ये पाहिजे आणि तो जगण्यासाठी फार आवश्यक आहे असं मला वाटतं, जो आजकालच्या तरुण मुलांच्याकडे फार कमी आहे. पण आपल्याकडे तो भरपूर आहे.